am a girl. I am Suhani. I am a good girl. I am an intelligent student. काय बडबड करत आहे? आम्हाला जे डे 2 मध्ये शिकवलं होतं ना ते मी रिपीट करत आहे, रिवाइज करत आहे. मित्रांनो, तुम्ही काय बघताय? तुम्ही केली का प्रॅक्टिस? ओ माय गॉड, मॅम इज हियर. लेट्स गो फॉर डे 3. तर डे 2 मध्ये आपण शिकलो होतो, ज्याप्रमाणे सुहानी प्रॅक्टिस करत होती की आपल्याबद्दल कसं बोलायचं, आपण कोण आहोत, आपण कसे आहोत, आपण काय करतो. तर हे सगळं इंग्लिश मध्ये कसं बोलायचं ते आपण शिकलो होतो. जर तुम्ही डे 1 डे 2 बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डे 3 मध्ये की आपण कोण नाही आहोत ते कसं बोलायचं इंग्लिशमध्ये. आपण कोण आहोत ते तर आपण सांगू शकतो, पण आपण कोण नाही आहोत हे पण तर आपल्याला सांगता यायला हवं की नाही. आणि त्याचप्रमाणे आपल्याबद्दल तर आपण बोलू शकतो, पण जर आपल्याला दुसऱ्याबद्दल बोलायचं असेल तर ते कसं बोलणार हे आज आपण डे 3 मध्ये शिकणार आहोत. काय असताना मित्रांनो, आपण नेहमी बोलत असतो की आय एम स्टडिंग इंग्लिश, आय एम लर्निंग इंग्लिश. पण लर्न करणे आणि आपण लर्न काय करत असतो, व्होकॅब्युलरी, ग्रॅमर, रूल्स. तर हे सगळं शिकून आपण बोलणार कसे, तर आपल्याला जास्तीत जास्त फोकस जो करायचा आहे तो बोलण्यावरती करायचा आहे. म्हणूनच मी हा जो कोर्स घेऊन आलाय, यामध्ये आपण ग्रामर मध्ये उलजायचं नाहीये आपल्याला. आपण डायरेक्ट बोलण्यावरती फोकस करत आहोत, ते एकदम हसत खेळत सोप्या पद्धतीने. म्हणून हे व्हिडिओज डे 1 डे 2 डे 3 कुठलाही तुम्ही मिस करू नका. शेवटपर्यंत नक्की बघा, नोट करून घ्या, एक डायरी घेऊनच तुम्ही बसा आणि जास्तीत जास्त फोकस तुमचा प्रॅक्टिसवरती द्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, तरच तुम्हाला छोट्या छोट्या जे मी मध्ये टिप्स देत असते त्या तुम्ही मिस नाही करणार, कारण त्या खूपच युजफुल असतात. चला तर मग आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो की कसं बोलायचं आपल्याबद्दल. जसे की मी थकलो आहे, आय एम टायर्ड. मी लाजरा आहे, आय एम शाय. मी टीचर आहे, आय एम अ टीचर. मी एक स्त्री आहे, आय एम अ वुमन. त्याचप्रमाणे आपण कोण नाही आहोत हे कसं बोलायचं ते आपण बघणार आहोत. जर आपल्याला बोलायचं असेल की मी ऐश्वर्या राय नाही आहे, तर आपण इंग्लिशमध्ये फक्त आय एम नंतर नॉट लावणार. जसे की मी ऐश्वर्या राय नाही आहे. आय एम नॉट ऐश्वर्या राय. मी मुलगा नाही आहे. आय एम नॉट अ बॉय. मी भूकी नाही आहे. आय एम नॉट हंग्री. मी थकलेला नाही आहे. आय एम नॉट टायर्ड. मी घाबरलेला नाही आहे. आय एम नॉट स्कॅर्ड. तर या प्रकारे. मी रिकामी नाही आहे. आय एम नॉट फ्री. मी पिलेली नाही आहे. आय एम नॉट ड्रंक. मी वैज्ञानिक नाही आहे. आय एम नॉट सायंटिस्ट. तर हे झालं आपण काय नाही आहोत हे तुमचं लक्षात आलं असेल. आपल्याला फक्त नॉट लावायचं आहे. जेव्हा आपण मराठीमध्ये नाही लावत असतो तर इंग्लिशमध्ये नॉट लावत असतो, तेही आय एम नंतर. नेक्स्ट. आणि जेव्हा आपल्याला आपल्या 2 क्वालिटी सांगायच्या असतील तर आपण मराठीत बोलत असतो मी उंच आणि हँडसम आहे. तर आपण ते इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी आपण अँडचा यूज करत असतो. जसे की मी उंच आणि हँडसम आहे. आय एम टॉल अँड हँडसम. मी तरुण आणि सुंदर आहे. आय एम यंग अँड ब्युटिफुल. मी थकलेली आणि मला झोप येत आहे. आय एम टायर्ड अँड स्लीपी. तर हे आपण जेव्हा 2 क्वालिटी जेव्हा आपल्याला सांगायच्या असतील तर आपण अँडचा यूज करत असतो. पण जर आपल्याला 3 क्वालिटी सांगायच्या असतील, जसे की आय एम डार्क अँड टॉल अँड हँडसम असं बोलणार का, तर नाही. अँडचा यूज हा एकचदा करायचा आहे. तर आपण इंग्लिशमध्ये लिहिताना आपण यूज करत असतो कॉमा. जसे की आपल्याला बोलायचं असेल आय एम डार्क म्हणजे माझा थोडा सावळा कलर आहे. टॉल अँड हँडसम. तर आपण आधी 2 क्वालिटी सोबत बोलणार. लिहिताना आपण कॉमा यूज करत असतो. या सिम्बॉलला आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो कॉमा. तर लिहिताना आपण कॉमा यूज करत असतो, पण बोलताना आपण ते बोलत नसतो. फक्त तुम्ही बोलणार आय एम टॉल, डार्क अँड हँडसम. आय एम क्लेवर, यंग अँड ब्युटिफुल याप्रमाणे. तर आता हे तर झालं आपल्याबद्दल बोलायचं आपण शिकलो. आणि आपण कोण आहोत कोण नाही आहोत हे सगळं आपण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते आपण शिकलो. पण समजा जर आपल्याला दुसऱ्याबद्दल बोलायचं असेल की सुवानी हुशार आहे असं जर बोलायचं तर काय बोलणार मॅडम? सोपं आहे. सुवानी आय एम क्लेवर असं बोलणार का? तर नाही, ते चुकीचं असेल.
तर आपल्याला असं बोलायचं असेल की सुवानी हुशार आहे, तर आपण काय बोलणार? सुवानी इज क्लेवर. तर तेच आपण दुसऱ्यांसाठी यूज करत असतो इज. पण प्रत्येक वेळी आपण नाव घेऊन असताना नाही बोलत असतो ना, आपण कधी कधी बोलत असतो ती हुशार आहे, तो हुशार आहे, तर तेव्हा सुद्धा आपण इजचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल, मोनू आजारी आहे, मोनू इज सिक. ती हुशार आहे, शी इज क्लेवर. तो उंच आहे, ही इज टॉल. तो माझा फ्रेंड आहे, ही इज माय फ्रेंड. तर ह्याप्रमाणे. तर आपण जेव्हा एखाद्या नावाविषयी किंवा एका सिंग्युलर व्यक्तीविषयी जेव्हा आपण बोलत असतो, तो, ती, सुवानी, तेव्हा आपण इजचा यूज करणार. ॲनिमल सोबत सुद्धा आपण इजचा यूज करत असतो, पण त्यासाठी आपण यूज करत असतो इट. जसे की आपल्याला कुत्र्याबद्दल बोलायचं असेल की तो हुशार आहे, तर काय बोलणार? इट इज क्लेवर. त्याचप्रमाणे जर आपल्याला दरवाजाबद्दल बोलायचं असेल की तो बंद आहे, तर काय बोलणार? इट इज क्लोज्ड. हा. तर आपण काय शिकलो? आय सोबत आपण काय यूज करतो? एम. नावासोबत सुवानी, इज. ही, इज. शी, इज. इट, इज. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तुम्ही जर हे पहिल्यांदा शिकत असणार तर तुम्ही 5दा लिहून काढा आणि मोठ्याने बोला. इट इज, शी इज, ही इज, सुवानी इज, याप्रमाणे. आणि आय सोबत नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलत असतो, आपण स्वतः आपल्यासाठी स्पेशल असतो, म्हणून आपण यूज करत असतो आय सोबत एम. गड. सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. तुम्हाला काही डाऊट असेल तर ते तुम्ही मला कॉमेंट थ्रू विचारू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून द्या आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आता थर्ड पॉइंट, जेव्हा आपण समोरासमोर बोलत असतो तेव्हा आपण नावं घेऊन तर नाही बोलत असतो, तेव्हा आपण बोलत असतो तू, तुम्ही, तुम्ही रिच आहात, तुम्ही, किंवा तू हुशार आहेस, तू ऑनेस्ट आहेस, याप्रमाणे आपण बोलत असतो. तर इंग्लिशमध्ये तू साठी काय यूज करतात सुवानी? यू. यू. आणि यू सोबत आपण काय यूज करत असतो? आर. यू सोबत आपण यूज करत असतो आर. आता मराठीमध्ये आपण तू, तुम्ही असं बोलत असतो, एकेरी दुहेरी. पण इंग्लिशमध्ये नेहमी यूचाच यूज होत असतो. मग तुम्ही रिस्पेक्ट देऊन बोला किंवा नका बोलू, तुम्हाला फक्त बोलायचंय यू, तू, तुम्हीसाठी. ओके. फॉर एक्झाम्पल, तू महान आहेस, यू आर ग्रेट. तुम्ही प्रामाणिक आहात, यू आर ऑनेस्ट. तू रिच आहेस, यू आर रिच. तू हुशार आहेस, यू आर स्मार्ट. इंटेलिजंट किंवा स्मार्ट. तर हे झालं तू, तुम्ही बद्दल, यू बद्दल. पण जेव्हा आपण मराठीमध्ये बोलत असतो आम्ही अडकले आहोत, आम्ही फेमस आहोत, आम्ही हुशार आहोत, तर तेव्हा आपण इंग्लिशमध्ये काय यूज करत असतो? वी आर. वी आर. आर. जसे की आम्ही अडकले आहोत, वी आर स्टक. आम्ही फेमस आहोत, वी आर फेमस. आम्ही येत आहोत, वी आर कमिंग. आम्हाला काळजी आहे, वी आर वरीड. आम्ही कन्फ्युज्ड आहोत, वी आर कन्फ्युज्ड. याप्रमाणे. तर नेहमी लक्षात ठेवा, आपण वी सोबत यूज करत असतो आर, यू सोबत आर. आर. आता जर आपल्याला बोलायचं असेल ती लोक, ती माणसं, तर त्यासाठी आपण काय यूज करत असतो? दे. दे. आणि दे सोबत आर. आर. दे आर. जसे की फॉर एक्झाम्पल, ते तयार आहेत, दे आर रेडी. ते प्रामाणिक आहेत, दे आर ऑनेस्ट. ते श्रीमंत आहेत, दे आर रिच. याप्रमाणे दे सोबत आपण यूज करत असतो आर. त्याचप्रमाणे जर आपल्याला वस्तूंबद्दल बोलायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपण देचा यूज करत असतो. जसे की ती धुतलेली आहेत, दे आर वॉश्ड. ते खराब आहेत, दे आर वेस्ट. आता समजा जर आपल्याला कुठल्याही दोन व्यक्तींची नावं घेऊन बोलायचं असेल तर कसं बोलणार? मोनू अँड सोनू इज इंटेलिजंट असं बोलणार का? नाही. तर कुठलेही दोन नावं, दोन व्यक्तींबद्दल तुम्ही बोलत असणार तेव्हा सुद्धा नेहमी आरचाच यूज होईल. जसे की सोनू आणि मोनू हुशार आहेत, सोनू अँड मोनू आर इंटेलिजंट. रिया आणि सिया लेट आहेत, रिया अँड सिया आर लेट. रिया, सिया आणि मिया बोर होत आहेत,
Riya, Sia and Mia are bored. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण केव्हा काय यूज करतो ते. आता समजा जर आपल्याला कुठल्या व्यक्तीचं नेचर, कुठल्या व्यक्तीचा स्वभाव सांगायचा असेल तर ते डिफरन्स लक्षात घ्या. सुवानी हुशार आहे. Suwani is clever. सुवानी एक मुलगी आहे. Suwani is a girl. सुवानी एक हुशार मुलगी आहे. Suwani is a clever girl. हा, तर याप्रमाणे जेव्हा आपण स्पेसिफिक मुलगा, मुलगी, स्त्री, माणूस बोलत असतो तेव्हा आपल्याला अ आणि अँडचा यूज करायचा आहे. पण जेव्हा आपण स्पेसिफिक नाव घेऊन बोलत असतो तेव्हा आपल्याला अ अँड यूज करायची गरज नाही. ओके, सो आय होप इट्स क्लिअर नाव. आणि तुम्हाला डे 1, डे 2, डे 3 इथपर्यंत पूर्ण अभ्यास करायचा आहे. पूर्ण नोट्स तुम्हाला लिहून काढायचे आहेत. आता तुम्ही विचार करत असणार की मॅडम हे लोक एवढे इंग्लिश फास्ट फ्लुएंट बोलतात तर ते कसं बोलतात. तर ते काय करत असतात, वर्ड्सला शॉर्ट करत असतात. कसे, जसे की आता आपण इथं शिकलो आय सोबत आपण काय यूज करतो, Am. तर आपण काय बोलतो आय एम. तर ते फक्त काय बोलतात एम शॉर्ट मध्ये. त्यांनी कट करून टाकला इथं ॲपॅस्ट्रॉफी. म्हणजे तुम्ही जेव्हा हे मी तुम्हाला का सांगते तुमच्या माहितीसाठी, जेव्हा तुम्ही हे रीड कर असं बघणार तर तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. तेव्हा तुम्हाला रीड करायचंय ते आय एमचा शॉर्ट फॉर्म हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. त्याचप्रमाणे सुवानी इज, तर सुवानीज असं बोलत असतात, सुवानीज. त्याचप्रमाणे ही इज, हीज. शी इज, She's. इट इज. It's. नेक्स्ट वी आर, We are. वी आर. दे आर, They are. देअर. They are. They are. या पद्धतीने. तर तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आय एम, सुवानी इज, He's. She's. It's. We are. They are. सो आपला पूर्ण फोकस आहे हा इंग्लिश बोलण्यावरती आणि त्यावरतीच आपला कोर्स सुद्धा आहे. इंग्लिश अगदी इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला कुठल्याही डिग्रीची गरज नाही आहे. इंग्लिश अगदी कुणीही बोलू शकतं. त्यासाठी फक्त तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास नाही करायचा आहे तर इंग्लिश बोलायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला करावी लागेल जास्तीत जास्त प्रॅक्टिस. तर हे सगळे पॉईंट्स लक्षात देऊन आरशासमोर उभे राहून तुम्ही प्रॅक्टिस करा, पॉईंट्स लिहून काढा. आणि जास्तीत जास्त आताच जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर कॉमेंटमध्ये सेंटेन्सेस लिहून मला कॉमेंट करा. मी तुमची प्रत्येकाची कॉमेंट बघत असते. आता पुढे बघूया Day 4. डे 4. तोपर्यंत तुम्हाला डे 3चा अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. हॅपी लर्निंग. Happy learning. कीप लर्निंग. Keep learning. थँक यू. Thank you. सी यू इन द Next video.